वेल्डेड कनेक्शन असते. आता RCCमध्ये किंवा DSRमध्ये आपल्या एक टॉपिक येऊन जातो वेल्डिंग कनेक्शन किंवा वेल्डेड कनेक्शन. या वेल्डेड कनेक्शनमध्ये आपल्याकडे काय असतं, जे अँगल सेक्शन असतात, त्या अँगल सेक्शनला आपण वेल्डिंग करतो. तो वेल्डिंग आपल्याला करावं लागत असतं. वेल्डेड कनेक्शन दोन प्रकारचे राहतात. एक राहते प्लेट, एक काय राहते प्लेट, आणि दुसरा असतो अँगल सेक्शन. अँगल सेक्शन म्हणजे कसा सर, या असा बघा, या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. हे असतात अँगल सेक्शन. तर अँगल सेक्शन असतात आणि या अँगल सेक्शनला आपण कुठेतरी चिटकावतोय बाबा, म्हणजे जेव्हा वेल्डिंग करावी लागते ना, मग इथे वेल्डिंग करेल मी, ओके का. या अशा आपण वेल्डिंग करत असतो. तो प्लेट आणि अँगल सेक्शन यांच्या संबंधित वेल्डेड कनेक्शनचे उदाहरणं येतात. आता आपण या व्हिडिओमध्ये आपण काय करू, वेल्डेड कनेक्शन जे आहे त्या वेल्डेड कनेक्शनबद्दल, अँगल सेक्शनबद्दल माहिती घेऊ. अँगल सेक्शन, ओके. याचा स्टेप काय राहतात, सगळ्यात पहिली स्टेप येते, स्टेप नंबर 1. जे पण उदाहरण वेल्डिंगचं दिलेलं आहे त्याच्यामधून पहिले फॅक्टर्ड लोड काढायचा. काय काढायचा? फॅक्टर्ड लोड. तो फॅक्टर्ड लोड जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करून घ्यायचा. उदाहरणामध्ये दिलेला असतो फॅक्टर्ड लोड, तो फॅक्टर्ड लोड घेऊन घ्यायचा. ठीक आहे. स्टेप नंबर 2 जी असते ती स्टेप नंबर 2मध्ये आपण काय करत असतो, स्टेप नंबर 2मध्ये आपण साईज काढतो. वेल्डिंगची काय करतो, साईज. तो साईज ऑफ वेल्ड. वेल्डिंगची साईज तुम्हाला दोन प्रकारची दिसायला भेटेल. कोणकोणती? तर एक असते मिनिमम साईज आणि एक असते मॅक्सिमम साईज. यस मिनिमम आणि यस मॅक्सिमम. तो यस मिनिमम जी जवळजवळ मिनिमम साईज किती असते, 3 mm ची. किती mm ची? कधी कधी तुम्हाला ही वेल्डिंगची साईज उदाहरणामध्ये दिलेली असते, पण जर नसेल दिली तर मिनिमम साईज आणि मॅक्सिमम साईज काढून घ्यायच्या आणि यांच्यामधली व्हॅल्यू तुम्हाला पटेल ती घेऊन घ्यायची. मिनिमम किती आहे? 3 mm. मॅक्सिमम किती असतो सर? अँगल सेक्शनच्या केसमध्ये वेल्डिंगची जी साईज असते ती जास्तीत जास्त किती ठेवायची असते? मॅक्सिमम ठेवायची असते 3/4 टाईम थिकनेस. ठीक आहे ना, 3/4 × T, तो 3/4T. ओके. थिकनेस कोणती वाली बरं का, तो थिकनेस कोणती घेत असतो आपण? थिकनेस मिनिमम वाली घ्यायची. कोणती घ्यायची? मिनिमम. टी मिनिमम. मग तुम्ही म्हणणार की ओके झालं का, एस मिनिमम काढला, एस मॅक्सिमम काढला, इथपर्यंत काही डाऊट नसेल. तो फॅक्टर लोड हा गिवन असतो. नसेल गिवन तर तुम्हाला काढावा लागतो. कसा काढतात? PU = FY × AG / गॅमा M0. FY काय असतो ते तुम्हाला मी सांगेल, पण मॅक्सिमम करून तो लोड देतो. दुसऱ्या स्टेपमध्ये साईज काढायची मिनिमम मॅक्सिमम. आणि आता तुमच्या लक्षामध्ये येईल की मिनिमम आणि मॅक्सिमम यांच्यामधली व्हॅल्यू अजूम करायची. अजूम करावी. कशी करायची? उदाहरणं आल्यावर कळेल ते. ठीक आहे, करावी. पुढे जाऊ आपण स्टेप नंबर 3ला. स्टेप नंबर 3 काय आपल्याकडे? स्टेप नंबर 3 आहे तो साईज पण झाली. साईज झाल्यानंतर आपण काढतो थ्रोट थिकनेस. काय काढतो आपण? ती स्टेप नंबर 3, थ्रोट थिकनेस. थ्रोट थिकनेस कसं काढतात? थ्रोट थिकनेस असतो TE. काय असते? TE. थ्रोट थिकनेस कसं काढतात? TE = K × S. TE = K × S. मग आता तुमच्या लक्षामध्ये येईल की सर TE तर ठीक आहे, पण हा यस किती काढला मी? तुम्ही जी साईज घेतलेली आहे ना, याच्यापैकी काहीतरी साईज घेतली असेल ती साईज यस टाकायची. पण के किती असतो नेहमी? 0.7. किती असतो? 0.7. यस जो तुम्ही काढलेला आहे तो इथे टाका, त्याला 0.7ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला MM मध्ये काय भेटून जाईल? MM मध्ये थ्रोट थिकनेस TE भेटून जाईल. TE इज अ थ्रोट थिकनेस. जे पण येईल ते MM मध्ये राहील. 3 स्टेप झाल्या. 34 नंबरची स्टेप आहे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय आहे? कॅल्क्युलेट लेंथ ऑफ. आता लेंथ काढायची तुम्हाला. थिकनेस झाली. लेंथ ऑफ वेल्डिंगची काय काढायची तुम्ही? टोटल लेंथ काढायची. किती वेल्डिंग आपल्याला द्यायची बाबा, लांबी किती द्यायची? लेंथ कशी नाही निघणार बरं का, लेंथ ऑफ वेल्डिंग ती लेंथ निघणार PU लेंथ कशी निघणार? PU = अल्टिमेट लोड आहे ना तो. FU बघा कसं काढतात. FU / √2 × गॅमा M1 किंवा गॅमा MW. ओके. FU / गॅमा M1 म्हणू आपण. गॅमा M1 सांगतो मी काय मिनिंग होतो. FU / √3 × गॅमा M1 × TE × LE. TE × आताला एरिया आणि झाली इकडची पूर्ण स्ट्रेस. ओके, स्ट्रेस. मग आता आपण काय करणार, या सगळ्या व्हॅल्यू जर नीट पद्धतीने टाकल्या तर आपलं काम होऊन जात असतं. PU तुम्हाला दिलेला आहे, FU दिलेला आहे. गॅमा M1ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची कधी पण. गॅमा M1ची व्हॅल्यू 1.25 राहते नेहमी. ओके. FUची व्हॅल्यू पण लक्षात ठेवा. FU = जवळजवळ 410 राहतो. किती असतो? 400. मग FU 410 झाला
ओके, एवढी डाटा जर तुमच्याकडे असला तर तुम्ही लगेच उत्तर काढून टाकता. ओके का. स्टेप नंबर 1 मध्ये फॅक्टर लोड काढा. स्टेप नंबर 2 मध्ये साईज ऑफ वेल्ड काढा. मिनिमम मॅक्सिमम काढल्यानंतर त्याच्यामधली साईज अजूम करा. थ्रोट थिकनेस काढा TE K/S करून. आणि नंतर काय काढायचं तुम्हाला लेंथ काढायची. लेंथ काढल्यानंतर बघा कॅल्क्युलेट लेंथ ऑफ वेल्ड. याच्यावरून जर तुम्ही बघायला शिफ्ट सॉल आन्सर इक्वल करून लेंथ येऊन जाईल. काय येऊन जाईल लेंथ. तर हे 4 स्टेप झाले. त्याच्यानंतर आपण आता स्टेप नंबर 5 ला जातो. स्टेप नंबर 5 असते आपली कॅल्क्युलेट स्ट्रेंथ ऑफ युनिट लेंथ. स्ट्रेंथ ऑफ 1 mm लेंथ. 1 mm तुम्हाला 1 mm लांबीची स्ट्रेंथ काढायची. तुम्ही म्हणाल सर काय करायचं आता. सेम फॉर्म्युला वापरा. कोणता. PU बराबर FU डिवाइड बाय √3 इंटू गॅमा M1 TE इंटू LE. पण LE म्हणजे लांबी किती घ्यायची 1 mm. किती टाकायची 1. तर थ्रोट थिकनेस तुमच्याकडे आहे, लांबी पण आहे, FU आहे, गॅमा, या सगळ्यांची व्हॅल्यू जर काढली तर तुम्हाला PU भेटून जाईल. काय भेटून जाईल PU. तुम्ही याला PU म्हणा किंवा FWD म्हणा, काही पण म्हटलं तरी चालेल. सध्या PU म्हणतोय मी. हो का. असं करायचं बघा. हा PU आहे फॅक्टर्ड लोड. याला तुम्ही काय लिहायचं माहिती आहे का PWD म्हणायचं. PWD डिझाईन लोड. ओके. तो PWD PU म्हणा किंवा PWD म्हणा तरी चालेल. तर इथं पण तेच म्हणतो PWD किंवा PDW डिझाईन वेल्डिंग PDW. तर PDW कसं येईल PDW इज इक्वल टू या पद्धतीने करता येईल. तर 1 mm ची स्ट्रेंथ काढून झाली. त्याच्यानंतर आपण काय करत असतो, त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल लेंथ काढतो. तर स्टेप नंबर 6 काय आहे ॲक्च्युअल लेंथ. एवढ्या 6 स्टेप तुम्हाला बघायचे असतात. या सगळ्या स्टेप झाल्यात आपल्या. आता आपण एक उदाहरण घेऊ आणि उदाहरणाच्या मदतीने हे उदाहरण पूर्ण आपण याला काय करू आपण सॉल्व्ह करू. बघा बघा क्वेश्चन काय तुम्ही पॉज कर. काय म्हणले डिझाईन अ सुटेबल फिलेट वेल्डेड कनेक्शन फॉर ISA 80/50/8. तुम्हाला काय म्हणले ISAचा लॉंग फॉर्म होतो इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन. किती जायचो 80/50/8. तो 80/50/8चा अँगल सेक्शन तुम्हाला काय करायचं आहे. याचा लॉंगर लेग 80, 50 आणि 8 यांच्यामध्ये लॉंगर लेग कोणता आहे. मोठी बाजू कोणती आहे 80. एक लॉंगर लेग कनेक्टेड टू गसेटेड प्लेट. म्हणजे काय आहे माहिती आहे का. एक प्लेट आहे समजा. याशी एक प्लेट आहे, या पद्धतीची प्लेट आहे, अशी काहीतरी एक प्लेट आहे बाबा, अशी वाकडी तिकडे काहीतरी. या प्लेटला तुम्ही अँगल सेक्शन असा कनेक्ट केला आहे समोरून बघा असा. हां बरं का. असा अँगल सेक्शन येतो. ओके. लॉंगर लेग, ही लॉंगर लेग इथं कनेक्टेड आहे. तुम्ही समोरून बघितलं तर कसं दिसेल माहिती आहे. हे असं दिसेल. ही गसेटेड प्लेट आहे. इकडून बघितलं तर याला आपण कनेक्ट केलं आहे हा अँगल सेक्शन. समजलं. आणि अशा पद्धतीने याला असा कनेक्ट केलं आहे. हे बघा झालं काय म्हणजे. ही एक गसेटेड प्लेट आहे आणि त्याला आपण ही अँगल सेक्शन चिटकवलेलं आहे. आणि कोणता बाजू हे बघा इथून तिथपर्यंत ही लॉंगर लेग आहे. म्हणजे 100% हे 80 mm राहणार. हे किती राहणार इथून इथपर्यंत 50 mm राहणार. आणि याची थिकनेस जी आहे ती किती आहे 8 mm आहे. असा तो अँगल सेक्शन आहे. ओके. बरं पुढे जाऊ. पुढे काय थिकनेस दिली. अँगल सेक्शन सब्जेक्टेड टू फॅक्टर लोड. फॅक्टर लोड किती बरं का PU किंवा PU म्हणा PWD म्हणा PDW म्हणा. किती PU PDW किती आहे 270 किलो न्यूटन. म्हणजे 270 इंटू 10³ न्यूटन. ओके. CXX किती दिला आहे 27.5 mm. 27.5 mm. अजून वेल्ड अप्लाय टू ऑल 3 एजेस. त्याने काय म्हणलं आहे की तुम्ही वेल्डिंग 3 बाजूला करतात. वेल्डिंग अप्लाइड ऑल 3 एजेस. ओके. 3 एजेसला आपण वेल्डिंग अप्लाय करतो. FY किती आहे 250 MPa FY. FY. आणि FU किती आहे 410. हे गिवन डेटा लिहून टाकला मी. आता आपण काय करणार आपण एक स्टेप बघूया. स्टेप नंबर 1 काय आपल्याकडे फॅक्टर्ड लोड. पहिलं काय काढणार फॅक्टर लोड कसा काढतात. PDW म्हणा किंवा PDW म्हणा. किती दिला आहे तो 270 किलो न्यूटन. 270 किलो न्यूटन. ओके. काही पर्यंत 270 किलो न्यूटन म्हणजे किती 270 इंटू 10³ न्यूटन. इथपर्यंत काही डाऊट आहे का सांगा. स्टेप नंबर 1 इज ओव्हर. ओके. स्टेप नंबर 2 काय असते. स्टेप नंबर 2 साईज ऑफ वेल्ड. उदाहरणामध्ये साईज ऑफ वेल्ड दिलेली असते. कधी कधी नसेल दिलं तर काय करायचं S मिनिमम काढायचं. S मिनिमम नेहमी किती असतो 3 mm. S मॅक्सिमम किती असतो 3/4 का 8 3/4 इंटू थिकनेस. मला तुम्ही सांगा थिकनेस किती. इथे अँगलची थिकनेस किती आहे 8. अँगलची थिकनेस किती आहे 8. आणि गसेट प्लेटची थिकनेस किती आहे TB 8 आहे. हे बघा उदाहरणामध्ये वाचा. लॉंगर लेग गसेटेड प्लेट ऑफ थिकनेस 8 mm. याचा अर्थ गसेट प्लेटची थिकनेस बी किती 8. तो 8 आणि 8 दोघांमध्ये मिनिमम किती 8च आहे. म्हणून आपण इथं 8च करणार. मग 8 जर तुम्ही केला त्याला कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व्ह केल्यावर किती येईल बरं का. आता तो किती येईल कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व्ह केलं तर 3/4
4 इंटू 8 6 किती आला? याचा अर्थ कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त किती? 6. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही जर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 आहे, तुम्ही किती घेणार? तुम्ही काय होणार सर? 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या. तुम्हाला जो आकडा पडेल तो लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुस्तकावाल्याने जो घेतलं आहे त्याच्यानुसार आपण दोघे बघा 3 ते 6 मध्ये कोणती पण व्हॅल्यू घेईल. पुस्तकावाल्याने घेतली आहे 4. काय घेतली आहे? 4. तो यूज यस इज इक्वल टू 4 mm. यस इज इक्वल टू काही डाऊट आहे का सांगा? 2 स्टेप पहिले समजल्या. स्टेप नंबर 3ला जाऊ आपण. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये काय करतात बरं का? स्टेप नंबर 3 मध्ये आपण काढतो थ्रोट थिकनेस. काय काढतो? थ्रोट थिकनेस. थ्रोट थिकनेस म्हणजे काय? TE. कसं काढतात सर थ्रोट थिकनेस? TE कसं काढतात बाळा? K इंटू यस. तो TE बरोबर K किती आहे? 0.7. यस किती आहे? 4. तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करता येतं आपल्याला. 728 होतात. 0.7 इंटू 4 किती आलं? 2.8. 2.8 mm. ओके. स्टेप नंबर आता आपण काय करूया? 4. ओके. तो K इंटू यस करून आपण हा TE काढून टाकला. आता स्टेप नंबर 4ला आपण जातो. तो 1 2 3 4ला काय? कॅल्क्युलेट लेंथ. कॅल्क्युलेट लेंथ. काय काढायचं आता? लेंथ. लेंथ कशी काढणार? लेंथ काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो PDW बरोबर FU डिवाइड बाय √3 इंटू गॅमा M1 TE इंटू LE. TE इंटू LE. PDW म्हणजे फॅक्टरेड लोड. किती दिला आहे? 270 इंटू 10⁻³ FU किती दिलेला आहे? 410. किती? 410 दिलेला असतो. नसेल दिला तर 410 घेऊन घ्यायचा. √3 आणि गॅमा एमची व्हॅल्यू किती असते? 1.25. लक्षात ठेवायचं. गॅमा एम किती असते? 1.25. TE किती आहे? TE 2.8 आणि LE तुला माहिती नाही. मग शिफ्ट सॉल्व्ह तर करून LE काढून घे. 270 इंटू 10⁻³ अल्फा इक्वल किती? हा डबा बाय डबा 410 डिवाइड बाय √3 इंटू 1.25 इंटू हे किती आहे? 2.8 इंटू अल्फा एक्स. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल किती आली लांबी? LE बराबर L लांबी 509.20 mm. ही लांबी आलेली आहे. ही स्टेप झाली आपली. तो 509.20 mm एवढी लांबी आलेली टोटल लांबी. तुम्ही याला जवळजवळ किती घेऊ शकतात? 509.20 म्हणजे 510 घेऊन टाका ना. चालेल का? 510 mm एवढ्या लांबीची वेल्डिंग करायची आहे तुम्हाला. चालेल. तो किती झाले? 4 स्टेप कवर झाला. काही डाऊट आहे काही पर्यंत? आता आपण लोक 5व्या स्टेपला. 5वी स्टेप काय आपली? स्टेप नंबर 5. तो ही काय झाली होती? ही झाली आपली लेंथ. लेंथ झाल्यानंतर आपण काढायचं आता स्ट्रेंथ ऑफ वेल्ड पर mm लेंथ. पर mm लेंथ 1 mm लांबीची तुम्हाला स्ट्रेंथ काढायची आहे. कसं काढणार? स्ट्रेंथ ऑफ वेल्ड पर mm लेंथ कसं काढणार? परत तेच करणार. PDW FU डिवाइड बाय √3 गॅमा M1 TE इंटू LE. TE इंटू LE. मग त्याला PDW किती आहे? किती? 270.70 इंटू 10⁻³ नाही बाळा, आपल्याला काढायचं आहे. स्ट्रेंथ म्हणजे PDW आता आपल्याला काढायचं आहे. मग कसं करणार? PDW इज इक्वल टू FU किती सर? 410 √3 गॅमा M1 किती असतो? 1.25 TE किती आहे? 2.8 आणि LE किती घ्यायचा? 1 mm. आणि याचं उत्तर काढायचं. ते राहील PDW. काढलाय ना आपण. काढलाय आपण. 1 mm ची ताकद काढायची मला. PDW डॅश काढायचं मला. तुम्ही काय करणार आता? हे बघा 410 इंटू 410 डिवाइड बाय √3 इंटू 1.25 इंटू 2.8 इंटू 1 530.23 किती ताकद आली ती? तो PDW डॅश इज इक्वल टू 530.24 न्यूटन पर mm बाळा. कळालं का? ही स्ट्रेंथ आहे, त्याला न्यूटन पर mm मध्ये लिहितात. तर या पद्धतीने काय झाली? स्ट्रेंथ ऑफ वेल्ड पर mm लेंथ आपण काढून टाकलेली आहे. स्टेप नंबर 5 झाली. स्टेप नंबर 6 लास्ट. कॅल्क्युलेट लेंथ. कॅल्क्युलेट ॲक्च्युअल लेंथ. आता ॲक्च्युअल लेंथ कशी काढतात? बारकाईने लक्ष द्या. बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की बघा अशी गसेटेड प्लेट आहे. अशी ग्लेसेड प्लेट काढायची अशी. आणि हा अँगल सेक्शन आहे. हां
खालून असं दाखवतो. ओके, इथे आपण फोर्स लावला आहे. कितीचा लावला आहे? 270 × 10⁻³ तुम्हाला वेल्डिंग 3 एजेसला द्यायची. उदाहरण वाटा काय म्हणले, ऑल 3 एजेस वेल्डिंग कुठे आपल्या अजून वेल्डे अप्लाइड ॲट अ ऑल 3 तिघं बाजूला वेल्डिंग लावायची. हा CXX म्हणजे काय माहिती आहे का, खालून किती अंतरावर फोर्स लागतोय. 270चा फोर्स लागेल, पण किती अंतरावर लागेल खालून? 27.5. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की सर इथून हे बॉटमपासून तर इथपर्यंत हा आहे CXX बरोबर 27.5. तुम्हाला वेल्डिंग ती एजेसला करायची आहे. मग तुम्ही काय करणार बघा, असा अँगल सेक्शन होता ना, ही गसेटेड प्लेट आहे, ज्याला अँगल सेट करून असं चिटकवलं आपण. ओके, हा कितीची बाजू ही बाजू कितीची? 80 mm. चिलटे कुठून येत आहे का? हे 80 mm. ठीक आहे, हा 80 mm, हे 50 mm, हा 8 mm. ओके का. मग आता आपण काय करणार बघा, वेल्डिंग ती एजेसला करायची. इथे वेल्डिंग करणार, इथे पण वेल्डिंग करणार मी, आणि इथे पण वेल्डिंग करणार. ओके, याची लांबी किती आहे याला मानून घेतो मी x1. या बॉटमची लांबीला किती मानून घेतो? x2. आणि याची लांबी किती इकडच्या बाजूची? 80. किती आहे? 80. ओके का. मग मला एक सांगा, आता आपण काय करणार बघा माहिती आहे, हे बघा ह्या वेल्डिंगमुळे इथे एक ताकद तयार होईल अशी, या खालच्या वेल्डिंगमुळे इथे पण एक स्ट्रेंथ येईल, आणि मधल्या वेल्डिंगमुळे बरोबर सेंटरमध्ये स्ट्रेंथ येईल. मग तुला प्रश्न पडेल की सर हे किती येते, कारण इकडे एकटा लागणारा कोण आहे? 270 × 10⁻³. पण इकडे वेल्डिंगचे 3 फोर्स येतात. कोणकोणते? हा x1मुळे, 80मुळे आणि x2मुळे. तर मग कसं येईल, एका mm ची ताकद किती आहे? 530.24. तो 530.24 एका mm ची ताकद, परंतु टोटल किती mm आहे? इंटू x1 किती आहे? x1. म्हणजे हे काय झालं माहिती आहे का, हे झालं x1 एवढ्या लांबीवरती एवढी स्ट्रेंथ. बरं इकडे याचं काय येईल? 530.24 इंटू याची लांबी किती आहे? 80. इथे घेईल 530.24 इंटू x2. आता तुम्ही इथं याला या पॉईंट घ्यायचा, याला म्हणायचा ए. काय म्हणायचं याला? इथं मुवमेंट घ्यायची. टेक मुवमेंट अबाउट A = 0. इथं उभं राहून जायचं. इथं उभं राहिल्यावर काय होता, इकडचे = इकडच्याची मुवमेंट. इथं उभी आहे ना तू, इथून फोर्स कोणता जातोय? हा. याच्यामुळे मुवमेंट येणार नाही. कोणामुळे म्हणतोय? तुम्ही एवर उभे आहात तर त्यामुळे हा गेलेला ना x2 वाला, याची मुवमेंट येणार नाही. मग कोणाकोणाची येईल? या वरचा आणि या खालचा. मग बघा आपण काय करूया, 530.24 इंटू x1. ए पासून किती लांब येतो सांगा? 80. साबास. तो इंटू 80 प्लस हा मधला बघा 530.24 इंटू 80. एवढा फोर्स तुमच्यापासून किती लांब आहे सांगा बरं. हे इथून किती लांब येतो? 40. व्हेरी गुड, कारण की तो निम्म्यावरती लागतोय ना. 40 झालं तो. आणि याच्यामुळे मुवमेंट येणार नाही, तो घ्यायचा नाही. = मग इकडे जाणाऱ्याची मुवमेंट = इकडे कोण जातोय? 270 इंटू 10⁻³ पण किती अंतर लांब येतो? CXX म्हणजे 27.5. याला जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला भेटून जाईल x1 म्हणजे या एजला किती वेल्डिंग लावायची ते भेटून जाईल. बघा आता काय करणार, 530.24 इंटू αx इंटू 80 प्लस 530.24 इंटू 80 इंटू 40 अल्फा इक्वल पुढे काय 270 इंटू 10⁻³ ओके इंटू 27.5. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. आता तुम्हाला भेटून जाईल हा डायरेक्ट x1. त्या एजला कितीला, कधी कधी 2 एजलाच करायचं असतं, म्हणजे वरती आणि खालीच वेल्डिंग करायची, मध्ये वेल्डिंग करायची नाही. मग x1 किती आहे? 135.038 mm. तुम्ही जवळजवळ किती घेऊ शकता? 135 आहे ना, 136 mm घेऊन टाकतो, चालेल का. x1 किती घेतला? 136 mm. आता तुमच्याकडे काय आहे नाव, आपल्याकडे मला माहिती आहे की या तिघांची बेरीज किती आहे, टोटल लांबी किती आहे? टोटल लांबी आहे 510. मग मी असं लिहू शकतो ना, काय लिहू शकतो की x1 प्लस 80 प्लस x2 बरोबर 510. या तिघांची बेरीज किती टोटल? 510. पण चालू मी x1 किती काढला? 136 बरोबर, आणि 80 प्लस x2 म्हणजे मला x2 पण भेटून जाईल ना. मग आता आपण शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून काढून देऊ. मग किती बरं का बघा, 136 प्लस 80 हां प्लस अल्फा एक्स अल्फा इक्वल 510. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. इथून जर तुम्ही बघायला गेला तर x2 किती होऊन जाईल? x2 आला 294 mm. किती आला? 294. x2 आला, x1 आला. मग तुम्ही डायग्राम नवीन काढून दाखवा त्यांना. हे बघा या पद्धतीने आपली गसेटेड प्लेट आहे, याच्यावरती आपण अँगल सेक्शन लावलेला आहे. याचा लॉंगर लेग 80 mm चा आपण कनेक्ट करून ठेवलेला आहे, 80 mm बरोबर का.
या पद्धतीने आपल्याकडे आहे. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की इकडे x1ची लांबी किती आणली तुम्ही आता x1 बरोबर किती आहे 136 किती आणला 136 mm. इथे पण वेल्डिंग दिली 80 mm वरती. इकडे किती वेल्डिंग आहे 294 म्हणजे नक्की त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर x2 बरोबर 294 mm. ओके. तर हे झालं आपली डायग्राम. असं डायग्राम काढून दाखवायची.